थांबा, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलाय आणि तुमचा अर्ज मंजूर आणि अप्रूव्ह झालाय, तरीही जून महिन्याचे 1500 रुपये तुमच्या खात्यात इथं येणार नाहीत. सरकारने जून महिन्यासाठी नवीन नियम इथं आणलेला आहे. 90% महिलांचे जे की फॉर्म फक्त एका चुकीमुळे धोक्यात आलेले आहे. बँकेत न जाता तुमच्या मोबाईलवर घरबसल्या 2 मिनिटात ही सेटिंग कशी सुधारायची आहे हे तुम्हाला थोडक्यात आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जेणेकरून हप्ता तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होईल. सर्व लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट. लाडक्या बहिणींनो, आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे जून महिन्याचे पैसे. आता मे महिन्याचे पैसे आताच खात्यामध्ये लाडक्या बहिणींच्या इथं जमा झालेले आहे. त्या पाठोपाठच आता जून महिन्याचे पैसे देखील खात्यामध्ये इथं जमा होतील. तर हे एक चूक दुरुस्त करून घ्या 2 मिनिटांमध्ये. आता सर्वात आधी तुमचे अर्ज, आता ज्या महिलांचे मागील अर्ज किंवा मागील हप्ते मिळालेले आहेत, ज्यांचे अर्ज स्टेटस अप्रूव्ह दाखवत आहे, अशा महिलांनी जूनचा हप्ता इथं मिळणार आहे. म्हणजे ज्यांना मेचा हप्ता इथं आलेला आहे, तर अशा लाडक्या बहिणींना जूनचा देखील हप्ता मिळत आहे. नवीन मंजूर झालेले अर्ज, ज्या महिलांनी नुसतेच नवीन अर्ज भरलेले होते, त्यांचे अर्ज जून महिन्यात मंजूर म्हणजे अप्रूव्ह झालेले आहेत, तर अशा महिन्यांचे पैसे इथं मिळण्यास सुरुवात होईल. आता ई-KYC, आता सर्वात महत्त्वाचा जो काही यामध्ये पॉईंट आहे, मध्ये ई-KYC, बँकेची ई-KYC केली असेल तरच तुम्हाला पैसे इथं खात्यामध्ये जमा होणार आहे. आता बँकेची ई-KYC वेगळी आहे आणि लाडक्या बहिणींची ई-KYC वेगळी आहे. NPCI DBT तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक असणे गरजेचं आहे, जेणेकरून पैसे हे थेट तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होईल. कोणाचे पैसे इथं अडकणार आहे, जर तुम्ही ई-KYC अपूर्ण असेल, फॉर्म तुमचा रिजेक्ट असेल किंवा तुमचा फॉर्म पेंडिंग असेल, तर अशांचे पैसे इथं थांबलेले आहे. माझ्या लाडक्या बहिणींनो, अनेक महिलांचे अर्ज अप्रूव्ह दाखवत आहे, तरी त्यांच्या खात्यामध्ये पैसे येत नाही. यांचं सर्वात मुख्य कारण म्हणजे त्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नसणे. काय नसणे? आधार लिंक. आधार लिंक आहे, पण NPCI किंवा DBT स्टेटस काहीच दाखवत नाही आहे. ज्यांचे खाते इनॅक्टिव्ह झालेले आहे, तर अशाने ॲक्टिव्ह करून घ्यायचे आहे. बरेच महिलांचे खाते फ्रीज झालेले आहे, तर अशाने लगेच तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक करा किंवा दुसरं पोस्ट ऑफिसचं खातं काढून घ्यायचं आहे. हे मोबाईल नंबर कसं तपासायचं, सोपी स्टेप तुम्हाला इथे सांगणार आहे. गुगल क्रोमवरती जा आणि NPCI तुमच्या बँक खात्याला लिंक आहे की नाही चेक करण्यासाठी आता बँक सेंडिंग, यामध्ये बँक सेंडिंग स्टेटसवरती क्लिक करा. तुम्ही तुमचा आधार नंबर टाका, OTP टाकून तुमचं बँक खातं ॲक्टिव्ह आहे की नाही, कोणत्या बँक पासबुकला लिंक आहे, कोणत्या खात्यामध्ये तुमचे पैसे गेलेले आहे, हे तुम्हाला इथून कळून जाईल. बँकेत जाण्याऐवजी तुम्ही आधारच्या वेबसाईटवरती जाऊन देखील इथं चेक करू शकता. आता लाडक्या बहिणींनी, ज्या लाडक्या बहिणींनी ई-KYC केलेली आहे, तर अशाच लाडक्या बहिणींना जे की जूनचा पैसा इथं त्यांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आहे. आता ई-KYC कशी करायची आहे, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई-KYC पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा. तर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ज्या कोणा लाडक्या बहिणींची ई-KYC राहिलेली असेल, तर त्यांनी यावरती क्लिक करा. वेबसाईटवरती क्रोम ब्राउझर ओपन केल्याच्या नंतर आता यामध्ये येते लाभार्थ्यांचा आधार क्रमांक. जे कोणी लाडकी बहीण आहे, ज्यांचा कोणाचा फॉर्म भरायचा आहे, त्यांचा आधार नंबर टाका, इथं कॅप्चा टाका आणि मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करा आणि OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर लाडक्या बहिणींची ज्यांची कोणाची ई-KYCमुळे पैसे थांबलेले असेल, तर लगेच ई-KYC या पद्धतीने करायची आहे. यानंतर तुम्ही जसे क्लिक कराल, तर तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असेल, त्यावरती एक OTP जाईल, जे की लाडक्या बहिणींच्या, जे की तुमचा आधार नंबर टाकल्यानंतर तुमच्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल, त्यावरती OTP जाईल. OTP टाका आणि सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. क्लिक केल्याच्या नंतर आता अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल. यामध्ये तुम्हाला वडिलांचा किंवा पतीचा आधार नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे, असं तुम्हाला दाखवेल. यानंतर इथे येईल कॅप्चा तुम्हाला हा जसाच्या तसा टाकून घ्यायचा आहे आणि मी सहमत आहे यावरती क्लिक करा आणि OTP पाठवा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. पुन्हा OTP जाईल, पुन्हा लॉग इन करून घ्यायचं आहे. यानंतर इथे आपलं वडिलांचे किंवा पतीचे नाव इथं ॲटोमॅटिकली इथं येऊन जाईल. ज्यांचा तुम्ही आधार नंबर टाकलेला आहे, त्यांच्या आधारवरचा OTP घेतलेला आहे, ती तुम्हाला इथे येऊन जाईल. यानंतर तुमची जी की जातीचा प्रवर्ग, यामध्ये अनुसूचित जाती आहे, अनुसूचित जमाती आहे, इतर मागासवर्गीय आहे, विमुक्त जाती आहे, भटकत्या जाती ब आहे, भटकत्या जाती क आहे, भटकत्या जाती ड आहे, विशेष मागासवर्गीय, सर्वसामान्य आहे. यामध्ये तुमची जे काही जातीचा प्रवर्ग येते ते सिलेक्ट तुम्हाला इथं करायचं आहे. जातीचा सर्व वर्ग जे केल्यानंतर आता तुम्हाला इथं 2 क्वेश्चन विचारण्यात येईल, होय किंवा नाही. आता ते क्वेश्चन व्यवस्थित वाचून तुम्हाला सिलेक्ट करून सबमिटवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेची ई-KYC इथं कंप्लीट इथं होऊन जाईल. तर या पद्धतीने तुम्ही तुमची ई-KYC करून घ्यायची आहे लाडक्या बहिणींनो. आता या जिल्ह्यांमध्ये
लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत आहे जून महिन्याचे, जे की 1500 रुपये वाशिम, अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे. तर पुणे झाल्याच्या नंतर सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे नवीन फॉर्म भरायचे असेल, आता नवीन फॉर्मसाठी नवीन नियम इथं आलेले आहे. कोणकोणते कागदपत्र इथे लागणार आहे, फॉर्म कसा भरायचा आहे, कुठे भरायचा आहे, सर्व स्थिर डिटेलमध्ये माहिती आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर लगेच बघा. आता जून महिन्याचा हप्ता नवीन तारीख इथं जाहीर करण्यात आलेली आहे. तर आता सदर जो काही हप्ता आहे, ते हप्ता कधी जमा होणार आहे? सरकारने दिलेल्या माहितीनुसार जून महिन्याचे पैसे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जे की लवकरच प्रक्रिया इथं सुरू होत आहे. आता एकत्रित जे काही पैसे मिळणार का, यामध्ये महिलांचे अर्ज, ज्यांचे अर्ज अप्रूव्हल आहे, ज्यांनी लाडक्या बहिणींची KYC केलेली आहे, ज्यांच्या बँक पासबुकला DBT लिंक आहे, तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा होत आहे. यानंतर KYC अनिवार्य. आता ज्या लाडक्या बहिणीने इथं KYC केलेली आहे, तर अशा पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ज्यांचा अर्ज अप्रूव्हल आहे, ज्या लाडक्या बहिणीने KYC केलेली आहे, ज्यांचं स्टेटस अप्रूव्हल दाखवत आहे, अशा पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जे की लाडकी बहीण योजनेचा हप्ता इथं थेट DBTद्वारे जमा होत आहे. यानंतर तिसरं जे महत्त्वाचं कारण म्हणजे बँक खाते NPCI मॅपिंग DBT. आता हे तुम्ही घरबसल्या देखील आधारच्या वेबसाईटवरती जाऊन चेक करू शकता की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला DBT लिंक आहे आणि कोणत्या खात्यामध्ये तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले आहे, हे चेक करू शकता. ज्या बँक पासबुकला तुमचा DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असेल, तर त्यामध्ये तुमचे 1500 रुपये खात्यामध्ये इथं आलेले असेल. आता गावातील पात्र महिलांची नवीन यादी इथं आलेली आहे. जून महिन्याची नवीन अपडेट इथं म्हणजे नवीन यादी इथं तयार झालेली आहे, जे की इजिबल म्हणजे पात्र महिला आहेत, तर त्यांची यादीमध्ये तुमचं नाव लगेच तपासा. यामध्ये अर्ज स्टेटस चेक करून घ्या लाडक्या बहिणीच्या ऑफिशियल पेजवरून जाऊन. यामध्ये तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाका, पासवर्ड टाका आणि कॅप्चा टाकून लॉग इन करा. जर पासवर्ड घेत नसेल तर फॉरगेट पासवर्ड करून पुन्हा मोबाईल नंबर टाकून लॉग इन करून तुमचा अर्ज अप्रूव्हल आहे की पेंडिंग आहे की रिजेक्ट झालेला आहे, हे तुम्ही लगेच चेक करू शकता. आता कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कधीपासून पैसे आले नाही व या 2-4 दिवसांमध्ये पैसे आले का तुमच्या खात्यामध्ये, कमेंट करून नक्की सांगा. लाडकी बहीण योजनेचे नवीन लाभार्थी बेनिफिशियरी लिस्ट इथं आलेली आहे. तर आता यादी कशी पाहायची आहे? सर्वप्रथम तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल पेजवरती इथं यायचं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना किंवा लाडकी बहीण योजना ladkibahn.maharashtra.gov.in या ऑफिशियल पेजवरती यायचं आहे. यामध्ये लॉग इनमध्ये आता यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून इथं पासवर्ड टाकून लॉग इन इथं करायचं आहे. यानंतर बेनिफिशियरी लिस्ट यामध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका, गावाचे नाव हे तुम्हाला टाकायचं आहे. यानंतर सर्चवरती क्लिक केल्यानंतर PDF फाईल तुमच्या इथं ओपन होईल किंवा नारी शक्ती दूत ॲप्लिकेशनद्वारे सुद्धा तुम्ही लॉग इन करून मेड ॲप्लिकेशनमध्ये ॲप्लिकेशन अर्ज तुमचा अप्रूव्हल आहे की नाही चेक करू शकता. आता लाडक्या बहिणीनो, तुम्हाला कशाच्या रिलेटेड व्हिडिओ पाहिजे कमेंट करून नक्की सांगायचं आहे. नवीन फॉर्म कधी आणि कसे सुरू होणार आहे? आता पुन्हा संधी. पहिल्या टप्प्यांमध्ये तांत्रिक अडचणीमुळे आणि कागदपत्रांमुळे बरेचसे महिला अर्ज करू शकल्या नव्हत्या आणि आता जे काही नवीन महिला ज्यांचं पहिले वय भरत नव्हतं, ज्यांचे फॉर्म पेंडिंग आहे, रिजेक्ट झालेले आहेत, तर अशांसाठी सुद्धा सुवर्ण संधी. ज्यांचं वय 21 पूर्ण झालेलं आहे, तर अशांना नवीन फॉर्म इथं भरता येणार आहे. याचप्रमाणे आता तुम्हाला फॉर्म कुठे भरायचा आहे, तर आता घाई करायची नाही. हे कागदपत्र तुमच्याकडे लगेच तयार ठेवा. यामध्ये आधार कार्ड तुम्हाला इथं लागणार आहे, स्वतःची बँक पासबुक, ज्या बँक पासबुकला DBT लिंक आहे, NPCI मॅपिंग ॲक्टिव्ह आहे. त्याचप्रमाणे तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला नसेल तर तुम्ही पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड देऊ शकता. 2.5 लाखाच्या उत्पन्नाचा दाखला इथे लागणार आहे. जर तुम्ही देत असाल तर रहिवासी दाखल्यामध्ये तुम्ही रहिवासी दाखल्यामध्ये देऊ शकता किंवा मतदान कार्ड किंवा तुमच्याकडे 15 वर्ष जुना असलेला पुरावा कोणताही दिला तरी चालेल. त्यानंतर आधारला बँक खाते लिंक असणे गरजेचे आहे. आता हे जर तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असेल तर तुम्ही देखील अर्ज करू शकता. आता लाडक्या बहिणींनो, असं नाही की याच महिन्यात मिळेल, जुलैमध्ये देखील जे काही लाडक्या बहिणींचे जूनचा हप्ता इथं जाऊ शकते. इथं लाडक्या बहिणींनी ज्यांनी KYC केलेली आहे, तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये इथं जमा होण्यास सुरुवात. आजची सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे ज्यांना कोणाला KYC करायचे कमेंट करून नक्की सांगा. KYC कशी करायची आहे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे.
या संदर्भात लाडकी बहीण योजनेचे जे काही 1500 रुपये जूनचे आता कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या खात्यामध्ये आले की नाही.